नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपलं मराठी स्टॅम्प युट्यूब चॅनलमध्ये. मित्रांनो, अतिशय महत्त्वाची माहिती आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं तर त्यांचं कर्ज आता माफ होणार आहे. कारण मित्रांनो, आता अर्थसंकल्प सुरू आहे आणि या अर्थसंकल्पामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आता नुकतीच घोषणा केलेली आहे. आता ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं त्यांचं कर्ज आता माफ होणार आहे. मित्रांनो, हे कर्ज 2 लाखापर्यंत माफ होणार आहे. ज्या शेतकऱ्यांनी कर्ज घेतलं होतं अशा शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार आहे. उर्वरित समजा ज्या शेतकऱ्यांनी 2 लाखाच्या वरती कर्ज घेतलं होतं तर त्यांचं कर्ज फक्त 2 लाखापर्यंत माफ होणार आहे. उर्वरित जी रक्कम आहे तर ती शेतकऱ्याला भरावी लागणार आहे. तर मित्रांनो, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या योजनेचं नाव या कर्जमाफीला देण्यात आलेलं आहे. मित्रांनो, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे थकीत कर्जदार आहे तर त्यांचं कर्ज माफ होणार आहे. त्यानंतर 30 सप्टेंबर 2025 नंतर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं आहे त्यांचं कर्ज माफ होणार नाही. हे प्रत्येक शेतकऱ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे. 30 सप्टेंबर 2025 पर्यंत जे शेतकरी ज्यांनी कर्ज घेतलं होतं त्यांचंच कर्ज आहे ते माफ होणार आहे. तर मित्रांनो, ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आपण जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन सुद्धा प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून अशाच महत्त्वाचे व्हिडिओ आपल्याला पुन्हा मिळत राहील. तर चला मग भेटूया अशाच माहितीसह. धन्यवाद.